नमस्कार, मी निरंजन. भारताचे चीफ जस्टिस म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस सूर्यकांत यांनी काल एक अत्यंत लाजिरवाणं वक्तव्य केलं. भारतातल्या तरुणांबद्दल, भारतातल्या आंदोलकांबद्दल बोलताना ते असं म्हटले की हे तरुण हे पॅरासाइट सारखे आहेत. आणि म्हणजे मी त्यांचं एक्झॅक्ट वक्तव्य काय होतं ते मुद्दाम वाचतो की पॅरासाइट्स हे व्यवस्थेवरती हल्ला करतायत. पॅरासाइट्स म्हणजे आपण ज्यांना म्हणू बांडगुळं हे व्यवस्थेवरती हल्ला करतायत. देर आर यंगस्टर्स लाईक कॉक्रोचेस. म्हणजे इथं तरुण असे आहेत जे झुरळासारखे आहेत, ज्यांना हु डोंट गेट एनी एम्प्लॉयमेंट, ज्यांना कुठल्याही प्रकारची नोकरी मिळत नाही. दे डोंट हॅव एनी प्लेस इन द प्रोफेशन. कुठल्याही प्रकारच्या व्यवसायात त्यांना काहीही जागा नाही. त्यातले काही जण मीडियाचा भाग बनतात, काही सोशल मीडियाचा भाग बनतात, काही आरटीआय ऍक्टिव्हिस्ट बनतात आणि त्यातले काही जण ऍक्टिव्हिस्ट बनतात आणि मग ते सगळीकडून सर्वांवरती हल्ला करायला सुरुवात करतात. आता या सूर्यकांतला खरं तर लाज वाटायला पाहिजे, शरम वाटायला पाहिजे की याच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या हायकोर्टांमध्ये याच्या विरोधात केसेस चालू आहेत भ्रष्टाचाराच्या. म्हणजे हे महाशय आधी ज्या ज्या ठिकाणी होते त्या त्या ठिकाणी यांच्या विरोधात केसेस आहेत. आणि हा माणूस आता देशातल्या तरुणांबद्दल असं वक्तव्य करतोय. म्हणजे गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री, मेल्या विना मढ्याला आता उपाय नाही, असं म्हणायचं का सुरेश भटांच्या शब्दांसारखं? की ज्यांनी न्याय द्यायचा आहे तोच मारेकऱ्यांच्या गर्दीमध्ये सामील झाला. मग आता मेल्याशिवाय लोकांना पर्याय काय उरतो? ही अवस्था झालेली आहे भारताच्या न्याय व्यवस्थेची की न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचा इतकं बेअक्कल आणि अत्यंत असंवेदनशील असं वक्तव्य करतो. काय काय याच्यातून नागरिकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण होईल? मुळामध्ये हा सूर्यकांत काय आहे याच्याबद्दल मी या खूप पूर्वी, म्हणजे सूर्यकांत चीफ जस्टिस होण्याच्या आधी मी हे काय आहेत, यांची संपत्ती किती, यांचे बंगले किती, यांच्या जमिनी किती, किती स्क्वेअर फूटचे कुठे कुठे यांचे बंगले आहेत, शेकडो कोटी रुपयाचे या माणसाचे ऍसेट्स आहेत. आणि हा हरियाणातल्या हिसार मधल्या एका छोट्या गावातून त्याचं म्हणजे आपण त्याला काय म्हणू, वंश परंपरागत जे घर आहे, अँसेस्ट्रल घर, हे 250 स्क्वेअर फूटचं आहे. हा 250 स्क्वेअर फूटच्या घरातून म्हणजे निम्न मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबातून हा शासकीय शाळांमध्ये शिकला, शासकीय कॉलेजमध्ये शिकला, त्याच्यानंतर हा न्यायाधीश झाला. आणि हा असं बोलतो या देशातल्या तरुणांबद्दल. म्हणजे हा न्यायाधीश असता तर यांनी खरोखर इंग्रजांप्रमाणे भगतसिंगांना देशद्रोही म्हटलं असतं. तेही विद्यार्थी दशेपासून आंदोलनामध्ये होते. म्हणजे आज या भारतामध्ये भगतसिंग देशद्रोही समजले जाणार का? न्याय आणि हक्कासाठी भांडणारे, अधिकारांसाठी भांडणारे, ही अवस्था इथं येऊन बसलेली आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाल्यानंतरचा पगार हा 2.5 लाख ते 2,80,000च्या आसपास असतो. आणि याच्या सगळ्या संपत्तीची, फिक्स डिपॉझिट्सची, सगळ्याची टोटल करून बघा आणि भागिले 2.5 लाख रुपये, आत्ताचा पगार भागिले, असं समजा की पहिल्या दिवसापासून याला 2.5 लाख रुपये पगार आहे. तरी 2.5 लाखांनी भागून बघा. हे कुठेच मॅच होत नाही, याची संपत्ती आणि याचं उत्पन्न कुठेही मॅच होत नाही. आणि हा असे तारे तोडतो. बघा या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी काय बोललेलो होतो. होणारे चीफ जस्टिस सूर्यकांत यांचं चंदीगडमध्ये सेक्टर 10 मध्ये एक 5,445 स्क्वेअर फुटाचं बंगला आहे. त्यानंतर पंचकुला विलेज गोलपुरा या गावामध्ये त्यांची 13.5 एकर शेत जमीन आहे. त्यांचा एक 2700 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे गुरुग्राम म्हणजे आता गुरुग्राम म्हणतात, गुरगाव खरं. त्याच्यानंतर एक 2565 स्क्वेअर फुटाचा एक त्यांचं घर आहे, ग्राउंड फ्लोअर आणि बेसमेंट असं, नवी दिल्लीतल्या ग्रेटर कैलाश या एका अतिशय प्रतिष्ठित एरियामध्ये 2,500 स्क्वेअर फुटाचं त्यांचं एक घर आहे.
ग्रेटर कैलाशमध्ये. नंतर एक 1728 स्क्वेअर फुटाचं त्यांचं घर आहे चंदीगडच्या सेक्टर 18C मध्ये. नंतर गुरगावमध्ये DLF 3च्या प्रोजेक्टमध्ये त्यांचं एक 2250 स्क्वेअर फुटाचं घर आहे. आता या व्यतिरिक्त हिसार मधल्या हरियाणातल्या 12 एकर पैकी 4 एकर जमिनीची त्यांची शेतजमीन आहे, म्हणजे त्यांच्या मालकीची. त्यांचा 1/3 हिस्सा त्याच्यामध्ये आहे 12 एकर मध्ये. नंतर एक त्यांचं घर आहे विलेज पेटवार नावाच्या खेड्यात हिसारमध्येच. त्याच्यानंतर एक 250 स्क्वेअर फुटाचं अँसेस्ट्रल वडलोपार्जित त्यांचं एक घर आहे 250 स्क्वेअर फुटाचं हिसारमध्ये. त्यानंतर त्यांची फिक्स डिपॉझिट आहेत 4,11,00,000. त्यांचा जनरल प्रॉव्हिडंट फंड आहे 3,74,00,000. त्यांच्या बायकोचे PPF आहेत 49.9 लाख, साधारण 50 लाख. तर या वर्षाचं व्याज जमा झालं की 50 लाख होऊन जाईल. त्यांच्याकडे सोनं आहे 1300 ग्रॅम, 1 किलो 300 ग्रॅम सोनं. त्यांच्याकडे चांदी आहे 6 किलो. त्यांच्याकडे अतिशय महागडी मौल्यवान अशी घड्याळं आहेत 3. त्याच्या किमती माहित नाही, पण अशी घड्याळं ही 20-25 लाखाच्या पुढचीच असतात. त्यांच्या मुलीची फिक्स डिपॉझिट आहेत 1,54,00,000 आणि त्यांच्या पत्नीची फिक्स डिपॉझिट्स आहेत 2,45,00,000. हे इतकं भयंकर आहे. याच्यानंतर याच्या विरोधामध्ये जी न्यायालयामध्ये तक्रार दाखल झाली ती प्रॉपर्टीच्या डिलिंग्समध्ये कोट्यावधी रुपयाचं कॅश ट्रान्झॅक्शन केल्याबद्दल एकानी केलेली तक्रार स्टॅम्प पेपरवरती केलेली आहे. ती दाखवतो मी मुद्दाम, साईडला बघा तुम्ही. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचेच एक न्यायाधीश आदर्श कुमार गोयल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिसला पत्र लिहून सांगितलं होतं की हा मनुष्य सर्वोच्च न्यायालयामध्ये यायला कसा अपात्र आहे, याची नेमणूक करू नका. तरीही याची नेमणूक केली गेली. आणि नुसती नेमणूक नाही केली, म्हणजे गवईंनी, भूषण गवई हे जे निवृत्त न्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, यांच्या कॉलेजियमनी याच्या आधीच्या खटल्यांचं काहीही इन्व्हेस्टिगेशन न करता याला चीफ जस्टिस बनवला. आणि मग हा या देशातल्या तरुणांबद्दल अशी वक्तव्य करतो, झुरळं म्हणतो त्यांना. झुरळं बनून हे व्यवस्थेवर हल्ला करतात. यातल्या काही जणांना नोकऱ्या नाही आहेत. का नाही आहेत बाबा? या बेरोजगारीच्या विरोधात तर ही मुलं आंदोलन करतायत. एवढ्या 148 एक्झाम झाल्या 2015 पासून आतापर्यंत. 148 एक्झाम्स मध्ये पेपर लीक झाले. 2015 ते 2026 148 पेपर लीकचे घोटाळे झाले. त्यातल्या 87 परीक्षा रद्द कराव्या लागल्या. 9 कोटी मुलांचं, तरुणांचं भविष्य बर्बाद झालं. 9 कोटी. हे आत्ता नीटचे पेपर जे लीक झाले त्याच्यामध्ये 22 लाख मुलांचं भवितव्य अडकलेलं आहे. 148 घोटाळ्यांपैकी फक्त एका घोटाळ्यात एकाला शिक्षा झाली. गेल्या 12 वर्षात फक्त एकाला शिक्षा झाली. 148 पेपर लीक झाले. सीबीआयनी 17 प्रकरणं घेतली, ईडीआयनी 11 प्रकरणं घेतली. यातल्या एकाही प्रकाराचा तपास पूर्ण झाला नाही. याच्यामध्ये कोणालाही शिक्षा नाही, अटक नाही. नीट, AIPMT, इतर वैद्यकीय परीक्षा, हे इतकं भयंकर झालेलं आहे. आणि हा एवढा सगळ्या घोटाळ्यांचा डेटा समोर असताना या माणसाचं तोंड असं उचकटतच कसं? या परीक्षांच्या घोटाळ्यांच्या विरोधात मुलं आंदोलन करतात. काय वागणूक देता या नीटच्या परीक्षेला? जी मुलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर बनण्यासाठी म्हणून एंट्रन्स एक्झाम द्यायला जातात, या नीटच्या एक्झामच्या वेळेला मुलांना कसं वागवलं याचे व्हिडिओ बघा. त्या मुलींच्या केस मोकळे सोडले, त्या केसांना विस्कटून बघितलं की त्यात काही लपवलंय का? कोणाच्या हातामधलं काहीतरी गंडा दोरा काहीतरी असतो तो कापला. एक श्रद्धा असते मुलांची, आणि हे धर्मांधांनीच निर्माण केलेली ही श्रद्धा आहे की अमुक गंडा हातामध्ये घातला आणि अमुक दोरा हातामध्ये घातला तर तुला यश मिळेल. कापून टाकले. आता त्या दोरा हातात असल्याने कॉपी करणार होते. बटणं कापली, बाया कापल्या. बघा ते व्हिडिओज.
काय भयानक आहे. डोळे तपासतायत. आता मला तुम्ही सांगा, डोळे तपासून काय काय होणार आहे? कुठली कॉपी रोखली जाणार आहे डोळे तपासून? अरे किती बावळटपणाचा कळस आहे हा. म्हणजे विकसित भारत होणार आहे का अशिक्षित भारत होणार आहे हा? अशा पद्धतीने या मुलांना वागवलं जाणार. इतकी मोठी एक एंट्रन्स एक्झाम द्यायला जात असताना मुलं छान आवरून जातात. त्यांचे शर्ट काय फाडले, त्यांच्या पॅन्ट काय फाडल्या, त्यांची बटणं काय कापली. बटनामध्ये असते का कॉपी? बटणं कापून घेतली. काही संवेदनशीलता नावाचा विषयच नाहीये आणि अक्कल नावाचा प्रकारच नाही वापरलेला. आणि एवढं सगळं करून या नीटचे पेपर लीक झाले. आणि नीटचे पेपर लीक झाले. तो आरोपी मुख्य कुलकर्णी नावाचा आरोपी पकडला पुण्यात, विद्याच्या माहेर घरात. आणि त्यांनीच म्हणे पेपर सेट केले होते असंही आता लक्षात येत आहे. आणि त्यांनीच पेपर लीक केले. आणि तो 22 लाख मुलांच्या भवितव्याशी खेळला. आणि ज्यांनी 30-30 लाख रुपये देऊन हे पेपर विकत घेतले त्यांचं काय कापलं? त्यांचे काय केस कापले, शर्ट कापले, पॅन्ट कापल्या, काय कापलं काय त्यांचं? आणि मग याच्या पुढे मुलांनी काय नागडं बसायचं परीक्षेला? तुम्ही सगळंच कापणार, त्यांचे कपडे फाटणार, त्यांची बटणं कापून घेणार. इतकं घाणेरडं वागवणार या मुलांना. म्हणजे परीक्षेला जात असताना जो काही आत्मविश्वास असेल तोही संपवून टाकायचा, गुन्हेगाराप्रमाणे त्यांना वागणूक द्यायची. आणि मग ते काय परीक्षेला बसणार, कुठल्या मानसिकतेत बसतील? इतकं घाणेरडं अपमानास्पद वागवल्यानंतर काय कुठं न्यायचा आहे हा देश? अरे विकसित होण्यासाठी पहिले शिक्षित तर झाला पाहिजे. त्याला असं एंट्रन्स एक्झामलाच तुम्ही अडवणार? आणि याच्याबद्दल जर मुलांनी आंदोलनं केली, भ्रष्टाचाराच्या विरोधात जर आंदोलनं केली, त्या बेरोजगारीच्या विरोधामध्ये जर आंदोलनं केली, तर त्या आंदोलन करणाऱ्या तरुणांना तुम्ही झुरळ म्हणणार, न्यायाधीश म्हणणार. म्हणजे खूप पूर्वी असा एक काळ होता जेव्हा गरीबातला गरीब माणूस श्रीमंतातल्या श्रीमंत सत्तेत माजलेल्या माणसाला हे दोहे शब्द बोलायचा की तुला कोर्टात पाहून घेईल. कारण ते कोर्टात पाहून घेईन हे म्हणण्यामध्ये त्या न्याय व्यवस्थेवरती काहीतरी त्याच्या मनात विश्वास होता. आज कोणाची हिंमत नाही हे बोलायची की कोर्टात पाहून घेईन, कारण कोर्ट असं वक्तव्य करायला लागलंय. अशा पद्धतीची बेजबाबदार वक्तव्य. ही मुलं ज्या पेपर फुटीच्या विरोधात आंदोलन करतात, ही ज्या बेरोजगारीच्या विरोधात आंदोलन करतात, ज्या भ्रष्टाचाराचे ते बळी पडतात आणि त्याच्या विरोधात ते आंदोलन करतात, तो त्यांचा घटनेने दिलेला अधिकार आहे. आणि न्याय यंत्रणा ही फक्त कायद्याचं पालन करण्यासाठी नाहीये, संविधानामध्ये दिलेले हक्क आणि अधिकार याचं संरक्षण करणं हे सुद्धा न्यायालयाची जबाबदारी आहे. किंबहुना हीच जबाबदारी आहे की हे संविधानात्मक आहे की नाही. आणि जे भ्रष्टाचार करतात, जे पेपर फुटी करतात, जे बेरोजगारी निर्माण होईल अशी धोरणं राबवतात, त्यांच्यावरती न्यायालय काय करतं? त्यांच्याबद्दल काही नाही. आपण पाहिलं ना राज्यकर्ते कसं बेछूट बोलतात की तेल कम यूज करो, पेट्रोल डीजल कम यूज करो, वर्क फ्रॉम होम करो, ऑनलाईन एज्युकेशन करो. काय आखलेचा पत्ता आहे? सेंद्रिय शेती अशी एका रात्रीत बदलते? या भारतामध्ये आलेलं हरित क्रांती ही मुळामध्ये फर्टिलायझर आणि इरिगेशन ड्रिव्हन होती. त्याच्या आधी सगळेच सेंद्रिय शेती करत होते. फर्टिलायझर आणल्यानंतर इथं हरित क्रांती घडली आणि लोकांना पुरेल इतकं अन्नधान्य उत्पन्न व्हायला लागलं. तो दिवटा एका रात्रीत बदला म्हणतो, सेंद्रिय शेती करा म्हणतो. मग यांचे मंत्री 2.5 कोटी रुपयाच्या बसमध्ये पाठीमागे 40 गाड्यांचा कॉन्वॉय घेऊन चालतात. आणि ही बचत
तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पोल्युशन सर्टिफिकेट नसलेल्या मोटरसायकलवरून 10 मोटरसायकलचा ताफा घेऊन मंत्रालयात जातो. काय सोंग आहे. मुळातच त्या मोटरसायकलवरती मुख्यमंत्री हे उंदरावर गणपती बसलाय असं वाटत होतं. आणि त्यातही पोल्युशनचं त्याचं गेलेलं लायसन्स. सामान्य माणसाला लगेच तिथं 2,000 रुपयाचा दंड करतात पोल्युशन सर्टिफिकेट नसेल तर. पण हे सगळं होणार याच्या विरोधात या देशातल्या तरुणांनी आवाज नाही उचलायचा, तो कोणी उचलायचा? स्वातंत्र्य आंदोलनामध्ये या देशातले तरुण सहभागी झाले. भगतसिंगांसारखे तरुण याच्यामध्ये आले. त्याच्यानंतरची या देशभरातली सगळी आंदोलनं, मग नवनिर्माण आंदोलन असेल, आसाम मधलं आसाम गणसंग्राम परिषदेचं आंदोलन असेल, ही सगळी विद्यार्थ्यांची आंदोलनं होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमधूनच हा देश घडत असतो. कारण विद्यार्थी हा समाजातला एकमेव घटक आहे. तरुण हा या समाजातला एकमेव घटक असा आहे ज्याच्यावरती बर्डन ऑफ द फ्युचर असतं, भविष्याचा बोजा असतो. बाकी माझ्या वयाच्या सगळ्यांवरती भूतकाळाचा बोजा असतो. याच तरुणांवरती, विद्यार्थ्यांवरती भविष्याचा बोजा असतो. आणि म्हणून त्यांच्या आंदोलनांची दखल घेणं हे पहिलं कर्तव्य असायला पाहिजे राज्यकर्त्यांचं आणि न्याय व्यवस्थेचं. तीच न्याय व्यवस्था या आंदोलन करणाऱ्या मुलांना झुरळ म्हणते, बांडगुळ म्हणते. म्हणजे उद्या या अन्यायाविरुद्ध न्यायालयात न्याय मागायचा असेल तर काय काय विश्वास निर्माण करतोय आपण न्याय व्यवस्थेबद्दल यांच्या मनामध्ये, याची काहीच पडलेली नाहीये. याच्यानी न्याय व्यवस्थेवरचा विश्वास संपणार हे लक्षात घ्या. आणि उद्या ही मुलं याच न्यायाधीशांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जर का आंदोलनं करायला उतरली तर मग काय म्हणणार त्यांना? गुन्हेगार, देशद्रोही. खटलेत ना तुमच्या विरोधात चालू भ्रष्टाचाराचे. तुमच्याच बरोबर काम करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी तुमच्या विरोधात पत्र लिहिली आहेत, ती दाखवतोय मी आता. आणि अशा पद्धतीने हे होणार आहे. कुठं न्यायचा आहे हा देश? या देशातल्या तरुणांना समर्थन करणं, त्यांना साथ देणं, त्यांना मदत करणं, त्यांना सहकार्य करणं, त्यांना दिशा दाखवणं, हे या देशातल्या ज्येष्ठांचं, वरिष्ठांचं, राज्यकर्त्यांचं, सत्ताधीशांचं आणि न्यायव्यवस्थेचं कर्तव्य असायला हवं. का त्यांचे काहीतरी उपरोधिक पद्धतीने त्यांचा उल्लेख करणं, त्यांचा अपमान करणं आणि जणू तेच देशाच्या व्यवस्थेच्या विरोधात आहेत, म्हणजे ते देशद्रोही आहेत, अशा पद्धतीची वक्तव्य करणं. काय जबाबदारी काय नक्की? आणि याच्यावरती खरं तर सर्व प्रसार माध्यमांवरती डिबेट्स व्हायला पाहिजेत, चॅनल्सवरती, वर्तमानपत्रामध्ये याच्याबद्दल यायला पाहिजे की कुठे गेली संवेदनशीलता न्याय व्यवस्थेची. या पद्धतीने तुम्ही बोलणार? म्हणजे आतापर्यंत कनिष्ठ न्यायालयांमधल्या न्यायाधीशांनी खूप तारे तोडलेत, बलात्काराच्या केसेसमध्ये तोडलेत, त्या मनूच्या बद्दलचे तोडलेले अनेक बाबतीमध्ये झाले. पण आता हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया कुठं नेऊन थांबणार आहे हे? आणि हे जर इतक्या घाणेरड्या पद्धतीने या देशातल्या नागरिकांना जर का न्यायव्यवस्थेकडून वागवलं आणि संबोधलं जाऊ नये असं वाटत असेल तर आपण काहीतरी करायला हवं. तुम्ही, मी, आपण सर्वांनी. काय वाटतं तुम्हाला या सगळ्याबद्दल? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तो आधीचा व्हिडिओ, त्याचीही लिंक मी वर देतो, तो पूर्ण बघा, स्वतंत्र. पण याच्याबद्दल खरोखर खडबडून जागं व्हावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुमचं समर्थन आहे तोपर्यंतच अशा पद्धतीने समोरच्यांची कॉलर पकडून त्यांना भानावर आणण्याचं काम आम्ही करत राहू. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.